मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 9 वाजलेत आणि आपण कुठे आहोत याचा अंदाज कदाचित तुम्हाला आला असेल. आपण कोकणामध्ये आहोत. मित्रांनो, 2 दिवस फक्त आपण इकडे असणार आणि या 2 दिवसामध्ये फिशिंगसोबत इतर पण कामं आपल्याला करायची आहेत. काल मित्रांनो मांडवी गाडीने मी इथे आलो आहे. पहिल्यांदा मी सकाळचा ट्रेनने आलो आणि याच्या पुढे परत कधी येणार नाही. 7:30ची गाडी 11 वाजता सुटली आणि गावी यायला तिला 11 वाजले. इथे आपण आपल्या आवडत्या स्पॉटवर जाणार आहोत, वेंगुर्ले बंदर. सुरुवातीला मार्केटमध्ये जाऊन बेट्स घेऊ. इकडे पाऊस पडतो आहे. ॲक्च्युली हा मान्सून पाऊस आहे असं म्हणता येणार नाही, कारण मान्सूनला 4 जून किंवा जूनच्या आसपास येईल तो. पण आता इथे मेच्या 23 तारीख, आज 23 तारीख आहे, 23-24 तारखेला पाऊस पडायला लागला आहे. काल संध्याकाळी ज्या वेळेला ट्रेनमधून मी येत होतो त्यावेळेला भयंकर विजा चमकत होत्या आणि अशा पद्धतीने विजा चमकताना मी पहिल्यांदा बघितले आहेत. कदाचित असं होत असेल आणि माझ्यासाठी नवीन असेल, आय डोंट नो. कोलमी उतरलेली आहे. कोलमी कशी आहे? कोलमीचा वाटा कसा? कोलमीची 250 दे, ताजी कोलमी. हे बघ आता झाली. ₹250 वाटा कोलमी. वाटो कसं लायलं ही सगळी माका बारकी बारकी काढून दे. 100ची गरव होईल. काय येते ती गरव होईल, खाऊक नको. नाही 15 हो. काढा काढा बरोबर. कालची काढी मिळाली. काल परत याला 4 जण मेले ना. अरे बापरे. मोठी पलटी पडली मोबाईल कडे. काल 15 पर्यटक होते. पर्यटक नाही, टॉलर आवले. 4 मिळाले, 2 मिळाले आणि 4 मिळाले. प्लेट पण मिळाले. खैसरले होते बुडले ते याच्या नावा भागातले. दाबोले ओडिशाचे ते खलाचे म्हणा असतात टॉलर ना. ते कालच्या वाऱ्यात मिळाले. पलटी झाल्यावर ते बाहेर काय
भेटलेच नाही. एक ब्रेक फक्त ह्याच्यात भेटले, 2 जण मिळाले. बिचारे त्या लॉस झाल्याने त्रास केला होता. हो आणि एकदम 4 मोड डोक्यात का झालं ऐकतोशी ते मागे पर्यटक एक बुडाला तर माहिती होता. आता मी काल गाडीमध्ये होते ना तर 10 माहिती दिवस आत त्या पोरग्या त्या का घालून सा दिलं ते पोरगे ऐकत नाही ऐकणार ते पर्यटक ऐकणार नाही. आमच्या भावानं माझा माहेर न बघा ते मांडीचं होतं तिकडे आमची फायबरा लागतं माझ्या बाईनेच दिली डोक्या काय का वेगळं मोठं झालं काय वाटतं दुसरे 100. चल येतोय मी. मित्रांनो इथे वादळ सदृश्य परिस्थिती आहे आणि ट्रॉलरवर 4 जण काल बुडाले बंदराजवळ किंवा बंदरावर, बंदराच्या आसपास. बघूया इकडे गेल्यावर माहिती पडेल आपल्याला. चला एक मिनिट. म्हणजे वेंगुर्ले बंदराजवळ वातावरण तंग असेल आता. होडीवरचे खलाशी जर बुडत असतील तर आपली काय त्यांच्यासमोर दाद आहे, त्यामुळे सांभाळून जे काय ते करावं लागेल. गाडी लावली इकडे, मीच चाललो तिकडे. मित्रांनो वाईट बातमी आपल्यासाठी. इथे 4 जण बुडाले आहेत काल. नक्की कुठे बुडाले आहेत तो स्पॉट बघू आपण. डेंजर झोन झालेला आहे वेंगुर्ले बंदर. काय हो काय झालं काल सर? हां खैसर बुडले ते अजून नाही गावात. कैसे आहेत ते? स्थानिक आहेत काय? मित्रांनो इकडे रेस्क्यू अजून चालू आहे. 4 जण बुडाले आहेत. एक बॉडी मिळाली बोलत आहेत ते. आणि इथे पोलीस आहेत, ॲम्ब्युलन्स आहे.
मित्रांनो वातावरण गंभीर आहे इकडचं. एक बॉडी आता आणतायत, 2 बॉड्या मिळाल्या बोलतात ते. एक मोचे माळला लागले, म्हणजे पूर्वी आपण जिथे फिशिंगला गेलो होतो तिकडे, आणि ही एक बॉडी आहे. 3 जण मित्रांनो आउट ऑफ महाराष्ट्रातले आहेत आणि 1 जण रत्नागिरीचा आहे. महादेव आंबेडकर तांडेल असं काहीतरी नाव सांगतायत ते. दिस इज बॅड. बघू डेड बॉडी आपल्याला बघायला भेटते का. बॉडी बहुतेक आणली आहे त्यांनी. इथे जे शव ठेवलं आहे त्यांचं नाव महादेव आहे. बरीच वर्ष ते या मासेमारीच्या व्यवसायात आहेत, किंवा आता होते म्हणावं लागेल. आणि खूप दांडगा अनुभव त्यांना होता या मच्छीमारीचा. पोहण्यामध्ये पण ते तरबेज होते. मित्रांनो, दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचं यापूर्वीच निधन झालेलं आहे आणि 2 मुलं आहेत त्यांना. मित्रांनो, नेहमी काळजी घ्या आणि विशेषतः जे समुद्रावर फिरायला जातात त्यांनी जास्त काळजी घ्या, कारण ते ऐकत नाहीत. आता इथे वेंगुर्ले बंदरावर पण बरेच पर्यटक येतात आणि ते ऐकत नाहीत.
आता जो अपघात झाला ते पर्यटक नव्हते, ते स्थानिक मच्छीमार होते. मित्रांनो, ते बुडू शकतात, त्यांना पोहता येते, आणि अशी लोक जर बुडू शकतात तर तुमचं काय, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांचं काय आहे. त्याच्यामुळे निसर्गाशी खेळ नको. वेंगुर्ले बंदरावर हे दृश्य बघायची अपेक्षा नव्हती. इथे 10 दिवसापूर्वीच एक डेथ झालेली आहे, आणि पर्यटक होते, इकडचेच होते, जवळचे. दोघे बुडत होते, त्यापैकी एकाला स्थानिकांनी वाचवलं. त्यांना तिथे जाण्यापासून लोक थांबवत पण होते, पण ते ऐकले नाहीत. याच्यापूर्वी बरोबर वर्ष झालं असेल, मारवेला म्हणजे मुंबईमध्ये 4 जण बुडाले, आणि त्यावेळेला पण मी तिथे होतो, आणि तो व्हिडिओ मी शूट केला होता. तर मी तो अपलोड केला नाही. ती मुलं पण तिकडची स्थानिक होती, आणि एकाला वाचवायला दुसऱ्याला तिसरा असं करून 4 मुलं एका वेळेला बुडाली. मित्रांनो, जिथे तुम्ही फिरायला जाल, ज्या अनोळख्या ठिकाणी तुम्ही जाल, मग तो समुद्र असो, नदी असो, किंवा अजून काय असो, स्थानिक जर तुम्हाला सांगत असतील तिथे धोका आहे, तर ते ऐका. कारण स्थानिक सांगतात ते तुमचा जीव वाचावा, तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून तुम्हाला ते सांगतात. पण पर्यटक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मी बराच वेळा त्याचा अनुभव घेतलेला आहे, म्हणजे मुंबईमध्ये फिशिंग करताना म्हणा, किंवा इतर ठिकाणी फिशिंग करताना म्हणा. लोकांना जर सांगितलं तर लोक ऐकत नाहीत, आणि आपला जीव धोक्यात घालतात. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचं एकच कारण आहे की या माध्यमातून किमान काही लोकांपर्यंत हा संदेश मला पोहोचवता येईल. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे आणि तो मी अपलोड केला आहे. जे इथे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.